माझ्या सर्व मित्रांना माझा नमस्कार। मी संजय सरपे संजीवनीच्या या भागात आपणासोबत चर्चा करणार आहे की येता विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक असणार आहे। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व मराठी बांधवांना हाताशी धरून आणि त्यांचे ऐक्य करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। जो मराठी माणूस अटकेपार झेंडे रोवून आला, ज्या मराठी माणसाने पानिपतचे युद्ध जिंकले, ज्या मराठी माणसाने दिल्लीच्या तख्तावर सुद्धा राज केले, त्या मराठी माणसाच्या मनात हिंदू धर्मीय असून सुद्धा जातीयवादाचे विष कालवण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षांनी आपल्या फायद्याकरता केला। मित्रांनो, ज्या राजकीय पक्षांनी जातीयवादाचे बीज पेरण्याचा प्रयत्न आपल्या महाराष्ट्रीय समाजात केला, त्या पक्षांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ ही येत्या 20 तारखेला आली आहे। मित्रांनो, या निवडणुकीत आपण खरे तर या महाराष्ट्रावर आणि या देशावर निश्चिम असे प्रेम करणाऱ्या पक्षालाच निवडून द्यावायचे आहे। मित्रांनो, महाराष्ट्र उलेमा काउन्सिल बोर्डाने ज्या 17 मागण्या काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पत्राद्वारे सादर केल्या होत्या, त्या 17च्या 17ही मागण्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि काँग्रेस पक्षाने स्वीकारल्याचे पत्र आणि त्या मागण्या पूर्ण करण्याचे पत्र आपण समाज माध्यमावर झळकलेले पाहिले आहेत। मित्रांनो, त्या मागणीत एक मागणी अशी सुद्धा आहे की जर मुस्लिम मुलाने इतर कोणत्याही धर्मीय मुलीशी लग्न केले तर त्याला 5 लाख रुपये प्रोत्साहनपर देण्यात यावे। ही बाब खरोखर विचार करण्यासारखी आहे। दुसरे असे की मुस्लिमांना ओबीसीच्या आरक्षणात 10% वाटा हा देण्यात यावा, ही सुद्धा मागणी त्या पत्राद्वारे करण्यात आली आहे। मित्रांनो, बहुसंख्येने असणाऱ्या समाजाकरता राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा काँग्रेस पक्ष असो, यांच्या जाहीरनाम्यात कोणत्याही प्रकारचा वचन देण्यात आलेले नाही किंवा त्या जाहीरनाम्यात कोणत्याही प्रकारचा शब्द या बहुसंख्येने असलेल्या हिंदू समाजाकरता दिलेला नाही आहे। यावरून आपल्या लक्षात येते की या पक्षांना फक्त सत्तेचे सुख उपभोगावयाचे आहे आणि जातीयवादाचे विष पेरून त्यांना त्या खुर्चीपर्यंत पोहोचायचे आहे असे आपणास दिसून येते। तसेच अलीकडेच वक्फ बोर्डाचा जो भूत शिशीतून बाहेर यायला आपण पाहतो आहे, त्या वक्फ बोर्डाला काँग्रेस पक्षाने राक्षसी अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकाराच्या बळावर आता वक्फ बोर्डाने अहिल्यानगरचे कानिपनाथ मंदिर असो किंवा सप्तशृंगी देवी असो, यावर सुद्धा आपला दावा ठोकला आहे। तसेच त्याच्या अवतीभोवतीच्या शेतकऱ्यांच्या शेतांवर सुद्धा दावा ठोकला आहे। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श हिंदू धर्मीयांच्या मनात घालून दिला होता, त्या आदर्शाला संपवण्याचा जणू घाटच काही विरोधी पक्षांनी घातला आहे असे यावरून दिसून येते। आपण या सर्व बाबींचा नक्कीच विचार करूया आणि येत्या 20 तारखेला आपण आपल्या मतदानाकरता बहुसंख्येने घराबाहेर पडावायचे आहे। मतदानाकरता कोणत्याही प्रकारचा आळस न करता मतदानाकरता जावायचे आहे आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या एक असलेली दैदिप्यमान परंपरा आहे, त्या परंपरेला छेद घालण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांचा पराभव करावायचा आहे। मित्रांनो, वक्फ बोर्डाला जे असीमित अधिकार दिले आहेत, त्या असीमित अधिकारामुळे वक्फ बोर्ड आता अजगराचा विळखा महाराष्ट्राला सुद्धा घालतो आहे। त्या अजगराचा विळखा
आपणास सोडवायचा असेल तर या 20 तारखेला आपण राक्षसी अधिकार देणाऱ्या त्या पक्षाला त्याची जागा दाखवून द्यावायची आहे. मला हे येथे निक्षून सांगावेसे वाटते. तर या निवडणुकीत आपण आपल्या महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या पक्षालाच आणि देशावर प्रेम करणाऱ्या पक्षाला निवडून द्यावायचे आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची बूज आपणास राखवायची आहे असे मला वाटते. मित्रांनो, आता येथेच थांबतो. माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.